अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षण लागू करावे या मागणीसाठी सांगलीमध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग बांधवांकडून लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण आरक्षणाबाबत जो निकाल दिला आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत 1 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने उपवर्गीकरण आरक्षण लागू करावं, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय। मी मातंग समाज बांधव प्रशांत सदामते आज मंगळवार दिनांक 30 जून रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त मातंग समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करतोय। प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे, 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं जो आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात जो निकाल दिलेला आहे तर त्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करत राज्य सरकारनं महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण येणाऱ्या 1 ऑगस्ट 2026च्या आत लागू करावं या मागणीसाठी या ठिकाणी 1 दिवशी आम्ही उपोषण करतोय। हे बघा, मी स्वतः सकाळी आपल्या सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्याशी चर्चा केली। त्यांनी या संदर्भात खुलासा केलेला आहे की केवळ आम्ही अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठकीसाठी आणि चर्चेसाठी वेळ मागितलेली आहे। त्यामुळे कालपासून जो महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की काही आमदारांनी या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये पत्र दिली, निवेदनं दिली, परंतु तसा कोणताही प्रकार नाही। अबकडं कशा पद्धतीनं झालं पाहिजे व उपवर्गीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे आमदारांनी वेळ मागितलेली आहे।